हे बघा मंडळी, चिमुकल्या पक्ष्यांची कशी शाळा भरलेली आहे ती. सगळ्यात वरती त्यांचा लीडर बसला आणि तो त्यांना इन्स्ट्रक्शन देतो, कारण त्यांचं स्थलांतराचा टाईम झालेला आहे. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जगभरातील लाखो पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात आणि स्थलांतर करतात, कारण इथे आता बर्फवृष्टी होईल. तुम्ही बघताच आहेत की झाडाला एकही पान राहिलं नाही, त्यामुळे झाडाची पानं पण गळून पडलेत. शिवाय त्यांना खाण्यापिण्याची कमतरता होऊ नये यासाठी हे पक्षी स्थलांतर करतात आणि ते रिटर्न उन्हाळ्यात येतील. इथे जेव्हा उन्हाळा चालू होतो त्याच्या आधी ते इथे रिटर्न येतात. किती सुंदर मंजुळ आवाज आहे बघा या पक्ष्यांचा. हे पक्षी ग्रुपने राहतात. यांचं नाव आहे शिवच्या वॉर्बलर, स्वॉलो असे अनेक पक्षी आहेत जे UK, युरोपमधून ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान स्थलांतर करतात आणि रिटर्न ते एप्रिलमध्ये येतात. इकडनं ते उष्ण प्रदेशात स्थलांतर करतात. भारत, आफ्रिका जिथे सौम्य हिवाळा असतो, त्यांना सूट होईल असं वातावरण, पाणपोई जिथे असेल, पाण्याचं स्रोत आणि व्यवस्थित खाणं पिणं जिथे असेल, अशा शेतांच्या साईडला, जंगलात असे हे पक्षी राहतात. खाडी असते त्या ठिकाणी पण असतात, समुद्रकिनारा, त्या ठिकाणी हे पक्षी राहणं पसंत करतात. आणि किती हुशार असतात बघा हे पक्षी. कोणत्याही प्रकारचे मॅप नाही, GPS नाही, तरी पण ते लाखो पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. त्यात त्यांना कितीतरी अडचणी येत असतील, त्यांना सामोरे जातात आणि त्यातून ते आपला प्रवास सुखकर करतात, सेम ठिकाणी जाऊन पोहोचतात. UK आता वातावरण खूपच बदललेलं आहे. इथे रात्र आता मोठी झालेली आहे आणि दिवस छोटा. आता दुपारचे 3 वाजताच पूर्ण अंधार होतो आणि पाऊस म्हटलं तर पाऊस कधी पण येतो, त्याचं काही ऋतूच नाही. 12ही महिने पाऊस असतो. आपण 2 दिवसाचा प्रवास करतो तरी पण किती थकलेलं असतो. हे पक्षी तर हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. म्हणजे UK, युरोप, अमेरिका असे बर्फाच्छादित प्रदेश असतात. इथून हे पक्षी भारत, आफ्रिका अशा उष्णकटिबंधाच्या देशात जाऊन पोहोचतात, जिथे त्यांना सौम्य हिवाळा असतो आणि अनुकूल असं वातावरण असतं. अशा ठिकाणी ते दरवर्षी सेम ठिकाणी, सेम जागेवर जाऊन पोहोचतात. जर तुम्हाला असे पक्षी दिसले तर त्यांना त्रास होईल असं काही वागू नका. जेव्हा या पक्ष्यांचा थवा आकाशात भरारी घेतो, तेव्हा त्या थव्याचा जो जोश आहे, जो आवाज आहे, तो बघा कसा आहे. या पक्ष्यांना सूर्य, चंद्र, तारे यांच्या माध्यमातून दिशा समजते आणि दिशेचं ज्ञात असल्यामुळे हे पक्षी UK, युरोपमधून भारत, आफ्रिका इथे पोहोचतात. किती हुशार असतात बघा हे पक्षी.